मुळ्याचा पाल्याचा खुडा आणि मेथीचा खुडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य, एक मेथीची जुडी कापून धुवून घेतलेली, तिखट, मीठ, खाण्याचं तेल, पाणी। सर्वात प्रथम आपण जेव्हा मेथी आणतो त्यावेळेला फक्त मेथीमधून आपण असे पानच काढायचे आहेत आणि आपण अगदी पटकन होणारा असं पौष्टिक आपलं जेवण आहे। तर आपण मी ती मेथी निवडून घेतलेली आहे आणि धुवून मी थोडं असं म्हणजे अर्धा एक तास आपण धुवून असं नितरट ठेवायची, म्हणजे ओली नाही पाहिजे, ती थोडी अशी मोकळी पाहिजे। तर आता ती मेथी आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। अगदी पटकन आणि झटपट होणारं असं पौष्टिक जेवण आहे हे, अगदी गॅस सुद्धा लागत नाही। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार आपण तिखट घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही त्यामध्ये तिखट घालून घ्यायचं। मी 1 चमचा तिखट घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ थोडं कमी घालायचं, कारण पालेभाज्यांना थोडंसं सॉल्टी असतात, त्यामुळे त्याच्यात मीठ कमी घातलं तरीही चालेल। आणि आता आपण वरून थोडं तेल घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही गरम करून तेल पण घालू शकता। मी 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हातानेच एकदम व्यवस्थित छान मिक्स होईल, चमच्याने चांगलं मिक्स नाही होणार। आपण असं जर व्यवस्थित चोळून हाताने मिक्स केलं तर सर्व मेथीला बरोबर तिखट आणि मीठ तेल लागू शकतं, त्यामुळे आपण असं हातानेच करायचं आहे। गावाकडे किंवा शेतकरी लोकांचं हे पौष्टिक जेवण असतं आणि ते जर आपण आताच्या म्हणजे जे सीझन असतं त्या सीझनमध्ये जर आपण अशा पद्धतीने आहार घेतला तर आपल्या शरीराला पण चांगलं असतं, त्यामुळे आपण असं आवर्जून खावं। आणि हा खुडा आपण भाकरी बरोबर, पोळी बरोबर खाऊ शकतो किंवा तोंडी लावायला पण घेऊ शकतो। हा असा आपला झटपट होणारा मेथीचा खुडा आपण लगेच बनवू शकतो। एकदम व्यवस्थित सर्व मिक्स झालेला आहे आणि आपला खुडा तयार झालेला आहे। आता आपण मेथीचा खुडा जसा बनवलेला आहे तशाच पद्धतीने मी हा मुळ्याचा पाला घेतलेला आहे, पण मुळ्याचा पाला हा आपल्याला असा जे पानं असतात ते असे नरम लागले पाहिजे, असे काटेरी जर लागले तर ते नाही चालत। तर आपल्याला असे नरम पानं जे असतील त्याचा आपण खुडा करून खाऊ शकतो। तर हे पण मी कापून धुवून घेतलेले आहे आणि आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। हा पण शरीराला खूप पोषक आणि एकदम चांगला आहार आहे। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यातच आपण चवीनुसार तिखट घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। एवढंच आहे की आपण थोडं अर्धा 1 तास हे भाज्या धुवून ठेवाव्या नितरत, म्हणजे त्याला जास्त पाणी नाही राहणार आणि मग आपले जे खुडे आहेत त्याला छान मस्त चव येईल। आता त्यामध्ये आपण थोडं 1 मोठा चमचा तेल घालून घेणार आहोत आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, जेणेकरून सर्व बाजूंनी आपलं तिखट मीठ तेल जे आहे ते व्यवस्थित सर्व पानांना लागेल। तुम्हाला हवं तर याच्यावरती तुम्ही थोडा मुळा किसून पण घेऊ शकता। अगदी झटपट आणि पटकन होणारा आपला हा पदार्थ आहे आणि पौष्टिक सुद्धा। आणि अशा पद्धतीने आपण मुळ्याचा पण छान मस्त खुडा करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मुळ्याचे पानं जे आहेत त्याच्यापासून आणि आपण मेथी जी आहे त्याच्यापासून पण आपण किती छान मस्त खुडा आणि झटपट होणारा पदार्थ बनवू शकतो। आणि हे आपण भाकरी बरोबर, पोळी बरोबर पण खाऊ शकतो,
टिफिनमध्ये पण देऊ शकतो आणि मुलांना हे आवर्जून खाऊ घालावं, जेणेकरून मुलांच्या पोटात थोडं पौष्टिक आहार जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.